आज बनवणार आहोत आपण हाय प्रोटीन पनीर चिल्ला। सर्वप्रथम 1 वाटी बेसन घेतलेला आहे, 2 चमच रवा घेतलेला आहे, 1 चमच तेल टाकलेलं आहे, अर्धा चमच हळद टाकलेली आहे, चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी करून आपण चांगलं असं मिसळून घेणार आहोत। अशा प्रकारे आपण डोशासारखं बॅटर करून घेणार आहोत आणि त्याला 10 मिनिटं आपण साईडला रेस्टसाठी ठेवून देणार आहोत। आता मी पनीर किसून घेणार आहे, 1 वाटी पनीर आहे हे। आता आपण त्याच्यामध्ये 1 कांदा बारीक कापलेला टाकणार आहोत, 1 टमाटा बारीक कापलेला टाकणार आहोत, 1 शिमला मिर्च बारीक कापलेली टाकणार आहोत, 1 मिरची बारीक कापलेली टाकणार आहोत, थोडी कोथिंबीर टाकणार आहोत, अर्धा चमच हळद टाकलेली आहे, अर्धा चमच मिरची पावडर टाकलेली आहे आणि हे चांगलं आता मिसळून घेणार आहोत। अशा प्रकारे तुम्ही बघू शकता, असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता मी तवा गरम करायला ठेवणार आहे आणि तव्याला चांगलं कोटिंग करून घ्यायचं आहे तेलाने। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे। आणि आपलं चिल्याचं बॅटर आहे, आता चिल्याचं बॅटर आहे ते आपण डोशासारखं आता पसरवून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता असा डोसा करून घ्यायचा आहे। आता मी त्याला 1 चमच शेजवान चटणी पण स्प्रेड करून घेणार आहे सगळीकडे। तुम्ही टोमॅटो सॉससुद्धा लावू शकता। आणि आता मी पनीरचं बॅटर केलेलं आहे ना, ते सुद्धा अशा प्रकारे आपण आता सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता असं स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि तेल लावून चांगलं क्रिस्पी असा आपला डोसा आपण आता चिल्ला आपण शेकणार आहोत। अशा प्रकारे आता आपण त्याला चवीप्रमाणे मीठ टाकणार आहोत आणि पावभाजी मसाला टाकलेला आहे थोडासा अगदी चवीसाठी। आणि आपला डोसा तुम्ही बघू शकता किती सुंदर त्याला मस्त क्रिस्पी झालेला आहे। अशा प्रकारे करून बघा, सुंदर होतो आणि नाश्त्यासाठी खूप छान होतो। लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू सो मच।